ओम शंकराय नमः। ओम महादेवाय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम अंबिकानाथाय नमः। म्हणाल होतं ना मी, वरचा सूर काळी 5. ओम महादेवाय नमः। ओम वल्लभाय नमः। जुई, आपण इच्छाधारी नाग असलो तरी आपल्याला थंडावा लागतो आणि आगीपासून लांब राहा, कारण आगीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्यातली नागाची लक्षणं दिसायला लागतात. जुई, जुई, आगीजवळ गेलीस तर पहिल्यांदा तुझे डोळे बदलतील. जुई, फॅशन मलाही कळते, पण निदान आरती घेताना तरी ती बाजूला ठेवायची. गॉगल काढ जुई, गॉगल काढ. अगं तिने गॉगल काढलं तर आपल्याला गॉगल घालण्याची वेळ येईल. डोळे आलेत तिचे, कसा काढेल ती गॉगल? घेतली आरती इतक्या लवकर? गे मालती, 21व्या शतकातली मुलगी आहे ती. त्यांचं सगळं कसं फास्ट असतं, है की नाही? 21वं शतक असलं तरी माणसं उशिराच येतात. 21वं शतक जरी असलं ना तरी रस्ते, रस्त्यावरचे खड्डे आणि त्यामुळे होणारं ट्रॅफिक तसंच आहे. आणि कसं आहे ना, आपल्याकडे प्रायव्हेट जेट नाहीये उडत यायला. ओम शंकराय नमः. ओम महादेवाय नमः. ओम महेश्वराय नमः. आता सूर पेटीच्या बाहेर आणि सिच्युएशन हाताच्या बाहेर जाणार. ओम शंकराय नमः. ओम शिपी विष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. जुई, आज चल. ओम शंकराय नमः. ओम महादेवाय नमः. ओम शिपी विष्टाय नमः. गर्लफ्रेंड म्हटलं ना की आई असू दे, होणारी सासू असू दे किंवा मग झालेली सासू असू दे, सगळ्या सारख्याच. म्हणजे गर्लफ्रेंड हा प्रश्न असा आहे ना की तो ऑप्शनला टाकावा की सरळ सोडवून मोकळा व्हावं हे ना कळत नाही. त्यामुळे मग परीक्षा घेणाऱ्याच्या मनात ना प्रश्नाबद्दल अधिक प्रतिप्रश्न तयार होतात. कळतंय का? ए बाबा, मला समजेल असं बोल ना. प्रश्न प्रतिप्रश्न हे सगळं विचारलं जाणार जुई वहिनीला. आई हे विचारणार म्हणजे जुई गडबडणार, आणि त्यात जुई म्हणजे सिमरन. दाद्या, हे सिमरन काय नवीन? नाही नाही, म्हणजे काय 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 कनेक्शन काय आहे? आता हे जर कनेक्शन मी तुला समजवत बसलो ना तर आई आत्ता जुई नावाचं कनेक्शन डिस्कनेक्ट करेल. चल तू बस लवकर. अरे पण दाद्या, ऐक ऐक, हे बघ, या दोन प्रजाती भेटताना तू त्यांच्या मध्ये गेलास ना तर मग. ए बाबा, हे प्राण्यांचं चॅनल बंद कर ना. ती जुई गडबडली, गोंधळली ना की तिच्या हातून काहीतरी तुटतं फुटतं. चल. हा, मग 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 दाद्या ऐक, ए तू माझं ऐक, तू बस लवकर. तू तू जा, मी येतो पाठवून, माझं काम आहे एक. जा. आणि ते लक्षात आहे ना अंगठीचं, आज रिंग द्यायचीच आहे. ऑल द बेस्ट दाद्या. जुई, तू या आधी आमच्या घरात किती वेळा आलीयस? 1 5 काय? खूप वेळा. मग त्यावेळी तुझ्या मनात काय होतं? माझ्या मनात आलाबद्दल. ऍक्च्युली आलाप आणि मी एकमेकांना चांगले ओळखता, त्यांच्या घरच्यांना ओळखता. आलाप तुझ्या घरी येतो, तसं तुलाही हे घर नवीन नाही जुई, हो ना? हो, मी सगळ्यांनाच ओळखते. हो, पण मैत्रीण म्हणून घर बघणं आणि सून म्हणून त्या घरात आयुष्य जगणं ह्यात खूप फरक आहे जुई. नात्यांची व्याख्या बदलते, काही नात्यांचे संदर्भही बदलतात, आणि काही नाती तुम्ही काय म्हणतात त्याला, अपडेट सुद्धा होतात.
हो हो. जुई, तुझ्याकडून आलेला हा हो फार गोंधळलेला वाटतोय. हो, आणि तो असायला हवा, कारण प्रत्येक मुलीसाठी हे खूप नवीन असतं. पण सगळं पार पाडायला शिक्षण फार महत्वाचं असतं. माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि मी प्री स्कूल मध्ये लहान मुलांना शिकवते. लहान मुलांचं आयुष्य खूप सरळ असतं जुई. इथे अनेक विचार डोक्यात घेऊन चालणाऱ्या माणसांबरोबर राहावं लागतं. काही वेळा त्यांना शिकवावं लागतं, तर काही वेळा ते तुला शिकवतील. हो. असं हो हो म्हणत राहिलीस ना तर मागे पडशील. इथे अनेक माणसं आहेत जी खूप शिकलेली आहेत, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत म्हणून हुशारक्या मारतात. पण घर चालवायला हुशारकी नाही, गृहिणीची हुशारी लागते. म्हणजे नेमकं कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मी जे बोलतेय ते समजणाऱ्याला बरोबर समजतंय. अहो आई, डायरेक्टच सांगा ना. आमच्या प्राजक्ताला घर सांभाळता येत नाही, तिला जेवण बनवता येत नाही. अगं, जेवण बनवणं ही एक कला असते. तू बनवतेस ना त्याला भेळ किंवा मिश्रण असं म्हणता येईल. आई, मला माहितीये ही कला जुईकडे असणार. मी बरोबर बोलते ना जुई? हो. नाही, सॉरी. असं नाही कळणार. जुई, तू काहीतरी खायला बनवच, म्हणजे कळेल तरी लोकांना. काय बनवशील तू? तू एक काम कर, आपण इच्छा जरी नाग असलो तरी आपल्याला थंडावा लागतो. हं? त्यामुळं आगीपासून शक्यतो लांबच. जुई, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. ह्या घरात तुला बर्डन घ्यायची काही एक गरज नाही. कसं आहे ना जुई, या घरात कुणीही उगाच बर्डन घेत नाही. इथे ना बर्डन दिलं जातं. चूक नसेल त्यांनी बर्डन घेऊच नये. कर नाही त्याला डर कशाला? हो की नाही का जुई? हो हो आई. बघ बघ, तिला पटलंय. मला कशाला असेल डर? मुळात मी काय चुकीचं केलंय आई? काय बरोबर केले ते सांग ना. आता किचनच घे ना, प्रत्येक पदार्थ फसतो. कसं आहे नाही, जशी पावलं पावली भाषा बदलते ना, तशी पावलं पावली पदार्थ बनवण्याची पद्धत बदलते. हो की नाही ग तुई? हो आई. हो वहिनी. जुई, आता मला सांग, पोह्यात साखर फोडणी देताना घालायची का वरून पेरायची? शर्वरी, दचकतेस काय? मी आहे. तुला काय हवंय का? नको. आवाज माझा आवाज पहिल्यापासूनच एकदम मोकळा आणि एकदम खणखणीत. कुठल्या स्केलवर गाऊ बोल? नाही, किचन मधला आवाज. आपल्याला काही जमलं नाही की ते दुसऱ्यावर ढकलायचं. तर मी काय ढकललं दुसऱ्यावर? अगं, अशा अनेक गोष्टी आहेत. काही प्रॉब्लेम असेल तर मी निघू का? घरोघरी मातीची चुली. काय? नाटक. कसं आहे, आमच्या स्वराच्या शाळेमध्ये कसे डान्सचे ऑडिशन्स असतात की नाही, तसं आमच्या सोसायटीमध्ये आता एक पूजा आहे आणि त्यावेळेस एक नाटक बसवलंय. त्यात आमच्या घरातल्या समस्त महिला मंडळाने भाग घेतलेला आहे. त्याची तालीम चालू आहे आतमध्ये. आता स्वरा लहान असताना तिची दृष्ट काढायची, तुला कुठे जमायची? मलाच बोलवायचीस ना. अहो आई, हे दृष्ट काढणं वगैरे ना, हे आजच्या आमच्या पिढीला माहित नसतं. माहिती असतं. जुईला येतं. जुई, काढ दृष्ट, घे मोहऱ्या, घे मीठ. बहुतेक यांनी वादविवाद स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतलेला दिसतोय. नक्की ना? तुला आज जायचंय का? नाही, नको. अरे वा, झालं का? बसला का तुमचा डान्स? अरे काय झालं? ए स्वरा बाळा, काय काय ग शर्वरी, काय झालं? आता संध्याकाळ झालीये ना, सो गाणं गाऊही शकत नाही आणि लावूही शकत नाही. का? तू काय फक्त सूर्य आकाशात असतानाच गातेस? नाही, ते गाणं आहे ना, त्यात पुंगी वाजवली गेलीये. अरे बापरे, म्हणजे आता पुंगी आणावं लागेल का? पुंगी नकोय हो.
तुम्ही माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. त्या गाण्याचा कराओके ट्रॅक आहे माझ्याकडे, पण त्या गाण्यात पुंगी वाजवली गेलीये आणि संध्याकाळचं ते गाणं नाही वाजवू शकत, नाहीतर तो येतो. कोण येतं? अहो, तो येतो. अच्छा, साप येतो. संध्याकाळी त्याचं घरात नाव नसतं घ्यायचं. हे असं कोणाचं नाव घेऊन पुंगी वाजवून किंवा गाणे वाजवून जर काय साप आले असते ना, तर सगळ्या सर्पमित्रांनी हेच केलं असतं. अहो पण हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत ग. अहो पण नको. हे बघ, हे घर आमचं आहे. साप आलाच तर आमच्या घरात येईल. अहो पण त्याच्या पाहुणचाराचं काय करायचं ते आम्ही बघतो ना. आणि त्यानिमित्ताने कळेल तरी आजूबाजूला किती साप आहेत ते. तू काळजी करू नको. स्वरा, आपलं ते ब्लूटूथ ऑन कर बाळा. अगं घे मीठ मोरी आणि दृष्ट काढूनच दाखव हिला. मी हो तूच घे. तुला काय काय येतं ना हे सगळं दाखवायचं यांना. प्राजक्ता, उगच अर्थाचा अनर्थ करू नकोस. तू जरा शांत राहा. जुई घेतेस ना मीठ मोरी? जमेल ना तुला? न जमायला काय झालं? ती पण शिकलेली आहे. तिचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. अहो आई, पण कॉलेजमध्ये आम्हाला मीठ मोऱ्याने दृष्ट काढायला नाही शिकवत. आणि मगाशी तुम्हीच म्हणालात ना की जास्त शिकलेली माणसं फक्त फुशारक्या मारतात. मी फक्त हाच शब्द नाही वापरला. वादविवाद फायनल राऊंडला आहेत बहुतेक. हो, शब्द नाही वापरला पण अर्थ तोच निघतो ना. जुई, तू घे मीठ आणि काढ दृष्ट. संध्याकाळच्या वेळा घरात तणतण नको. अरे वा, डबे कुठे ठेवलेत हे सगळं माहितीये का हिला? तूच बघ, ती आत्ताच आली ना तरी तिला सगळं माहितीये. तुला माहितीये का एक तरी डब्बा? कदाचित ह्या आता सवाल जवाब मध्ये सुद्धा सहभागी झाल्या असाव्यात. अगं घे मिठाची बरणी. जुई, मीठ मीठ आपल्याला चालत नाही जुई. आपली त्वचा जळते. समुद्राच्या पाण्यापासून ते जिथे कुठे मीठ असेल त्यापासून लांब राहा. घेतेस ना मिठाची बरणी? हो हो आई. एव्हाना ना माझी दृष्ट काढून झाली सुद्धा असती. बरं, तुझा विश्वास नसेल तर नको हा काढू. तुई विश्वास नसायला काय झालं? हा, मी काय उगाच बडबडत बसलीये? स्वरा, ए बाळा, ते ब्लूटूथ आणि ते सगळं इकडे घेऊन ये बरं पटकन. हा, शाबास, चालू कर बरं ते. अरे बापरे, ऐक, अरे काय झालं? कोणाची तरी दृष्ट लागली वाटतं. अरे देवा, आई अहो इथे मिठाची बरणी फुटलीये. अरे देवा, शंकरा महादेवा, इळा पिडा सगळी त्या काचेवर गेली. अरे पण ही का पडली? जुई, जुई कुठे गेली? जुई, ओय, काय? रिलॅक्स. ते तुला मिठाचा स्पर्श झाला ना अचानक, म्हणून तू इच्छाधारी रूपात आलीस. पण एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल नाव. रिलॅक्स. बाबा, आज आलापच्या घरी मला नागिण होताना कोणी बघितलं असतं तर? अरे असं कसं कोणी बघेल? बाबा कशाला आला होता तिकडे? आणि बाबा तू आला नसतास तर? हे बघ,
डोंट वरी. जोपर्यंत बाबा आहे ना तोपर्यंत कसली काळजी नाही करायची. आणि तुला काय वाटतं ग, अचानक तिकडे जी लाईट गेली ती कशामुळे गेली असेल? लाईट म्हणजे बाबा तू? येस, लाईट जाण्यामागे तुझा हा मिस्टर इंडिया बाबा होता. थँक्यू बाबा. ए येड्या, चल घाबरायचं नाही हं? आलाप त्याने मला विचारलं मी तिथून निघून का गेले, तर काय सांगू मी त्याला? हे बघ, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नंतर देता येतील, पण आता आधी इथून निघणं गरजेचं आहे. चल 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 लवकर, चला लवकर. फोनच रिसीव्ह नाही करत आहे. डॉक्टर, नाही जुई, अरे ही मुलगी इथे चक्कर येऊन पडली आहे, तू आधी डॉक्टरांना फोन लाव. अरे शर्वरी, ही डान्स करून एवढी जमली का, इथे झोपली? जेवली तरी का? ए बाळ, चक्कर येऊन पडली आहे ती, आणि पडताना साप साप असं काहीतरी ओरडत होती. पण जुई कुठे गेली? अरे मैत्रीण म्हणून आईने तिला भेटणं आणि सासू म्हणून पाहुणचार करणं यात खूप फरक आहे रे बाबा. पळून गेली असेल. पळून कशाला जाईल? मी काही तिला त्रास नाही दिला. हा नाही, तिला कळलं असेल ह्या घरात सर्वांपेक्षा वेगळी मतं मांडणारी आणि पुढे पुढे करणारी कोणीतरी आहे. मी काय पुढे पुढे केलं? असं तिला कळलं असेल ना, म्हणून गेली ती. आला आत्ताच्या आत्ता जुईला फोन कर आणि तिला विचार ती का गेली. तुमच्या आवाजामुळे गेली असेल. अच्छा, म्हणजे आता माझ्या आवाजाचा पण त्रास होतो का? त्या मुलीसमोर माझ्या जेवणाबद्दल बोललं जातं, मग माझा आवाज वाढणार नाही का? तसं नाही वहिनी, पण आपण शांतपणेही बोलू शकलो असतो की नाही? नाही नाही, तू सुद्धा जुईचीच बाजू घे. तिला त्रास झाला म्हणून निघून गेली की तिला खरंच काही येत नव्हतं म्हणून निघून गेली, कोणास ठाऊक. तसं नाही वहिनी. नाही नाही नाही, आता वहिनी वगैरे राहू दे. एक मिनिट गंधार, खरं खरं सांग, मी एवढं वाईट जेवण बनवते का? तू मला प्रश्नही विचारतेस आणि खरंही बोलायला सांगतेस. काय? नाही म्हणजे हे सगळं घडलं तेव्हा मी ते नव्हतो ना, म्हणून मला पूर्ण विषयच कळलेला नाहीये. अरे पण मी बनवलेलं जेवण तर माहितीये ना तुला. ती जुई कुठे गेली? नाही म्हणजे गेली कुठून? मी या दरवाजाच्या इथे उभा होतो, मग ती आणि ती तर किचन मध्ये होती. हा म्हणजे तो कोणीतरी फ्यूज काढला होता ना, तो लावून आलो मी. आणि तेवढ्यात ती गेली. अच्छा, म्हणजे माझ्या बोलण्याने गेली. बरोबर ना? बरोबरच असणार. हॅलो हॅलो हॅलो, ऐक, चिडली आता अख्खी रात्र हिला समजवण्यात जाणार. हॅलो हॅलो, अगं प्राजक्ता, हॅलो अगं. हिचं काय करायचं? हिचं काय करायचं? ही जेवली तरी होती का? इकडे ये रे. हे पण घे. आली 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 आली. ए अगं, तू 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 बरं वाटतंय ना तुला? व्यवस्थित आहेस ना? ओके आहेस ना तू? अशी काय बघते अगं? मी उदय 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 सांग, पूर्ण नाव, पत्ता, पॅन कार्ड नंबर सगळं सांग. उठ 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 उठ. बरं वाटतंय ना? ती विंडो, त्या विंडो मध्ये, काय काय त्या विंडो मध्ये काय? त्या विंडो मध्ये, इकडे या विंडो मध्ये. सावकाश, तिकडे काचा आहेत. उदय, या विंडो मध्ये तो होता. पण कोण होता? ज्याचं आपण नाव घेऊ शकत नाही तो. खमॉन यार शर्वरी, ही काय वेळ आहे का उखाणा घ्यायची? काय ए बाबा, जरा थांब ना, जरा थांब. अगं असं कोण आहे ज्याचं आपण नाव नाही घेऊ शकत? साप. साप. अहो तुम्ही प्लीज त्याचं नाव नका ना घेऊ. येस येस, दीदी म्हणतीये ना तो होता. होता? मला सांग बाळा, नेमका कुठे होता? गाण्याच्या लिरिक्स मध्ये. कमॉन यार शर्वरी,
तू ह्याच्यासाठी आम्हाला इथपर्यंत आणलंस? अरे मी खरं बोलतेय. उदय, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? आहे. तरी मी यांना सांगत होते आपण संध्याकाळी गाणं नको गाऊयात, पण यांनी मला फोर्स केला आणि मग तो आला. म्हणून तू बाहेर गेलीस. काय? हा, म्हणूनच ही माझ्या गाण्याच्या क्लासमधून बाहेर गेली. अरे क्लासमध्ये सुद्धा तुझं हेच, सकाळी हे गाणं गाऊ नका, संध्याकाळी ते गाणं गाऊ नका. असं काही नसतं ग, या सगळ्या अंधश्रद्धा आहे. पण ती बोलते त्याचा साप असेल तर? अरे असला तर नाही, होता, इथे होता. पण त्यावेळेला इथे तर फक्त जुईच होती. जुई नाही, साप होता, साप. काय म्हणजे जुई साप आहे?